प्रियांनो, पुन्हा एकदा मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आम्ही पुनरुत्थानाचा दिवस पाळत आहोत, ईस्टर नाही का. इंडियामध्ये आता ईस्टर कसे पाळतात, पुष्कळ वर्ष मी इंडियामध्ये ईस्टरला आलो नाही. गेले 12 वर्ष आम्ही बाहेर आहोत, हे 13वं वर्ष आहे. पण या वेस्टर्न कंट्रीजमध्ये जिथं आम्ही आहोत, एवढ्या वर्षांमध्ये मी पाहत गेलो की ईस्टर साजरा करण्याची जी पद्धत आहे ती कशी बदलत गेली. आजच्या काळामध्ये जर ईस्टर म्हटलं तर या वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त काय पाहायला भेटतं, तर तुम्हाला ईस्टर बनीज हे चॉकलेट्स, तुम्ही जेव्हा पण मॉलमध्ये जाताल किंवा सुपर मार्केटमध्ये जाता तेव्हा हे चॉकलेट्स तुम्हाला भेटतील आणि दॅट इज ईस्टर. आणि दुसरी गोष्ट ईस्टर एग्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काय असतं, तर ईस्टर म्हटलं लहान लेकरांना तर इट इज अबाउट हंटिंग ईस्टर एग्स. म्हणजे ईस्टर एग आई वडील जे आहेत ते लपून ठेवतात झाडांमध्ये, सोफ्याच्या मागे, टीव्हीच्या मागे, आणि लेकरांचं काम आहे ईस्टरच्या दिवशी ते ईस्टर एग शोधायचं. आणि ज्यांना ज्यांना ते ईस्टर एग भेटलं, ईस्टर एग म्हणजे काय की अंड्याच्या आकाराचं एक चॉकलेट, आणि त्यांना ज्यांना जे भेटलं ते चॉकलेट घेऊन त्यांनी ते खायचं. आणि तो ईस्टर या वेस्टर्न कंट्रीजमध्ये असा साजरा केला जातो. किती दुःखाची गोष्ट नाही का. ईस्टर जो आहे, पुनरुत्थानाचा दिवस जो आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून पुन्हा विजय होऊन उठला त्याबद्दल आहे. आज जे पवित्र वचन आमच्यासाठी वाचण्यात आलं, ते वचन आम्ही वाचलं योहान सुवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि 1 ते 18 वचन. आणि ते वचनाच्या वर मी तयारी करत असताना मी विचार करत होतो की आज परमेश्वरा या ईस्टरच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी असं काय वेगळं बोलणार आहेस. कारण गोष्ट तर आम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे, आम्ही वर्षानुवर्ष वाचतोय नाही का. हा जो अध्याय आहे, हा अध्याय सुद्धा आम्ही वर्षानुवर्ष वाचत आलो. आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की मरिया मगदालिया जशी त्या कबरेवर जाते, ती पाहते की कबरेवरचं धोंड निघालेली होती. आणि मी तयारी करत असताना जेव्हा मी सर्वात प्रथम जे पहिलं वाक्य वाचलं, आणि ते वाक्य म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. पहिलं वाक्य वाचलं मी, पहिलं वचन मी वाचलं आणि मी तिथं काइंड ऑफ अडकलो. आय गॉट स्टक. पुन्हा मी वाचलं की आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली. मला पुढं काय सरकताच आलं नाही. आणि आय वॉज थिंकिंग अबाउट दॅट वर्ड. इंग्लिशमध्ये मी तयारी करत होतो, इंग्लिशमध्ये तिथं म्हटलेलं आहे की वाईल इट वॉज स्टिल डार्क. म्हणजे अजून सुद्धा अंधार होता. while it was still dark, अंधारात असताना मरिया मगदालिया त्याच्या कबरेजवळ आली. मराठी ट्रान्सलेशन मध्ये आपण पाहतो की पहाटेच अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली, त्याचं ट्रान्सलेशन आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की while it was still dark. आणि मी विचार करू लागलो की योहानाने हे सेंटेन्स केवळ पहाट आहे हे दाखवण्याकरता लिहिलं का ही इज ट्राइंग टू से समथिंग एल्स एज वेल. तो अंधाराची गोष्ट करत आहे का जिकडे सूर्य नाही, की अजून सुद्धा काहीतरी बोलत आहे. आपण जेव्हा पाहतो मरियेकडे, आम्ही पाहतो, आणि जेव्हा मी पहिला जो पुनरुत्थानाचा जी पहिली सकाळ होती त्याच्याबद्दल जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा ती सकाळ आजच्या सकाळपेक्षा वेगळी होती. कशी वेगळी होती? त्या सकाळी आम्ही पाहतो की मरिया त्याच्या कबरेकडं येशू ख्रिस्ताला पुन्हा पुनरुत्थित झालेला पाहण्याच्या अपेक्षामध्ये आली होती का? नाही. मरिया
तिकडं कशासाठी आली होती? मर्या येशू ख्रिस्ताचं मृत तिचं एक्सपेक्टेशन्स होतं की जेव्हा ती तिकडे येईल तेव्हा तिथं ती येशू ख्रिस्ताचा मृतदेह अजून सुद्धा कबरेमध्ये पाहिल. पण आपण ही गोष्ट लक्षात घेऊया की मरिया मगदालिया येशू ख्रिस्त ची जे त्यांनी मिनिस्ट्री सुरू केली, 3 वर्ष त्यांनी जी मिनिस्ट्री केली त्याच्या सुरुवातीपासून त्याच्याबरोबर होती. तिने येशू ख्रिस्ताला लोकांचं जीवन बदलताना पाहिलं. तिने येशू ख्रिस्ताला लोकांना बरं करताना पाहिलं. तिने येशू ख्रिस्ताला अंधळ्यांना डोळे आणलेले पाहिलं. आणि केवळ थोड्या दिवसा अगोदर 2 दिवसा अगोदर शुक्रवारी तिने ह्याच येशू ख्रिस्ताला क्रूसावर क्रूररीतीने मारलं हे सुद्धा पाहिलं. त्याच्या हातामध्ये खिळे गेले, त्याच्या पायामध्ये खिळे गेले, त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसण्यात आला. आणि हीच मरिया मगदालिया त्या क्रूसाच्या पायथ्याजवळ होपलेसली, कुठल्याही प्रकारे काहीच करता येत नाही या पद्धतीत तिचं हृदय हे तुटलेल्या परिस्थितीमध्ये रडून रडून काळ्यार परिस्थितीमध्ये काहीच कुठलीच गोष्ट तिला करता येत नाही त्या येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरून काढण्यासाठी, अशा परिस्थितीमध्ये ती त्या क्रूसाच्या पायथ्याजवळ बसली होती. हा व्यक्ती जो क्रूसावर आहे तो व्यक्ती इस्रायली लोकांना वाचवण्याकरता आला होता आणि हा व्यक्ती आज त्या क्रूसावर लटकलेला आहे. विचार करूया आपण. जे शिष्य येशू ख्रिस्ताच्या मागे जात होते, त्याच्या विश्वासात होते आणि लोकांना सांगत होते की अरे हा देवाचा पुत्र आहे, आणि त्यांना वाटत होता हा मसाया आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते धिटाईने सगळ्यांना तोंड देत होते. आणि आज जो व्यक्ती स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो तो स्वतःला सुद्धा वाचू शकला नाही, अशा क्रूर परिस्थितीमध्ये तो क्रूसावर लटकलेला होता. अशा वेळेस ते शिष्य ते घाबरून सगळे पळाले होते. हा व्यक्ती जो मसाया आम्ही ह्याला समजत होता तो स्वतःला सुद्धा वाचू शकला नाही, तो क्रूसावर मरण पावलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये मरिया त्या क्रूसाच्या पायथ्याशी बसली होती. ती आध्यात्मिकरित्या सुद्धा अंधारात होती. आणि रविवारच्या सकाळी जेव्हा ती त्या कबरेजवळ येते, इंग्लिशमध्ये जसं मी वाचलं की while it was still dark, कदाचित योहान तो पहाटेबद्दल निश्चित बोलत असेल, पण तिची आध्यात्मिक स्थिती सुद्धा अंधारात होती. शिष्यांची आध्यात्मिक स्थिती सुद्धा अंधारामध्ये होती. आणि ह्या अंधाराबद्दल सुद्धा योहान बोलत आहे. प्रियानो, मेरी कदाचित त्या कबरेजवळ त्या सकाळी येऊन ती विचार करत असेल की मी आता काय करू. मी या येशू म्हटलेल्या मसायाच्या मागे माझा जीव प्राण माझं सगळं त्यागून मी जात होते, आणि हाच व्यक्ती नाहीये. आपल्याला माहिती आहे की शिष्य लोक पसार झाले, घाबरले. मी काय करू. ही तीच मेरी आहे की जिच्यामध्ये 7 भूत होते, ते येशू ख्रिस्ताने काढले होते. तिच्याकडे मागं त्याच्या आयुष्यामध्ये जाण्यासारखं काहीच नव्हतं. तिचं जीवन हे अंधाराने भरलं, दुःखाने भरलेलं होतं, डिसअपॉइंटमेंट्स मध्ये होतं. एक प्रकारे आतमध्ये एक खोकळापणा, एम्प्टीनेस तिच्या जीवनामध्ये आला होता. आपल्याला याची जाणीव असेल जेव्हा आम्ही अंधारात असतो. आमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही वेळ येते. विशेषरीत्याने जेव्हा आमचा खूप जवळचा व्यक्ती
आणि जो व्यक्ती परमेश्वराला भिवून जीवन जगणारा असा व्यक्ती जेव्हा आमच्या जीवनामधून निघून जातो, आमचं जीवन अशाच प्रकारे अंधारामध्ये असल्यासारखं होतं. खूप प्रश्न येतात. आम्ही या अंधारामध्ये राहण्याच्या पुष्कळ प्रसंगामधून आम्ही गेलो असतो. आमचे लेकरं देवापासून खूप दूर असतील, एक खणखण असेल आमच्या जीवनामध्ये. Our lives may be in shambles. आमचं लग्न काम करत नाहीये. आमच्या कामावर वांदे चाललेत, आमच्या कामावर सगळे प्रॉब्लेम्स चाललेत. कदाचित ती मेडिकल टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल. कोरोनाची म्हणा, दुसऱ्या गोष्टींची म्हणा. आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही का, मी का परमेश्वर? माझं जीवन तर इतकं चांगलं चाललं होतं, मी अंधारात का? प्रियानो, जेव्हा आमचं जीवन सगळं सुरळीत चाललेलं असतं आणि इतरांच्या घरांमध्ये प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवणं हे खूप सोपं असतं, नाही का? पण जेव्हा आम्ही अंधारामध्ये असतो, जेव्हा आमचं जीवन कठीण परिस्थितीमध्ये चाललेलं असतं, तेव्हाच प्रश्न येतो की परमेश्वरा, ही परिस्थिती माझ्यावर का? हा अंधकार माझ्या जीवनामध्ये का? प्रकाशामध्ये आम्हाला पुष्कळदा परमेश्वराची आठवण येत नाही. पण प्रियांनो, एकाने म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये की ऑल सनशाईन and with no dark clouds to make rain produces a desert, not a garden. तो म्हणतो की जर केवळ सूर्यप्रकाश असेल प्रत्येक वेळेस आणि आमच्या जीवनामध्ये जर काळे ढग नसतील जेणेकरून पाऊस पडतो, अशा परिस्थितीमध्ये तुमचं जीवन एक वाळवंट होण्याची शक्यता आहे. त्याचं एक गार्डन कधीच होऊ शकत नाही. आम्ही पाहतो की त्या सकाळी जेव्हा मरिया मगदालिया त्या कबरेजवळ जाती, जी येशू ख्रिस्तावर फार मनापासून विश्वास ठेवणारी जी व्यक्ती होती, तिला कधीच वाटलं नसेल की येशू ख्रिस्त एवढ्या क्रूर रीतीने मरण पावल. ती अंधारात होती, पण तिला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती की येशू ख्रिस्त हा ऑलरेडी पुनरुत्थित झाला होता. तिला ह्या गोष्टीचा ठाम पता नव्हता जोपर्यंत ती त्या कबरेजवळ येऊन येशू ख्रिस्ताला पाहत नाही. यानं वचन सांगतं की ती कबरेची जी धोंड होती ती सरकवलेली होती. त्या कबरेमध्ये कुठल्याही प्रकारचा मृतदेह नव्हता. परमेश्वराचा मरिया मगदलाच्या जीवनाबद्दल जो प्लॅन होता तो कधीच थांबला नाही. ती त्या अंधारात होती तरी सुद्धा थांबला नाही. तो प्लॅन तिच्या जीवनाबद्दल अजून सुद्धा कंटिन्यू होत होता. प्रियानो, मरिया मगदालिया एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तिच्या जीवनामध्ये जरी येशू ख्रिस्त इतक्यांदा बोलला की मी पुनरुत्थित होणार आहे, पण ह्या लोकांनी त्याचं इतकं क्रूर मरण पाहिलं की त्या गोष्टी त्यांना लक्षातच आल्या नाहीत. त्या परिस्थितीत सुद्धा मरिया मगदालिया त्या कबरेकडे येशू ख्रिस्तासाठी आली. एवढ्या कठीण प्रसंगामध्ये तिने येशू ख्रिस्ताला सोडलं नाही. आणि येशू ख्रिस्ताने तिचं नाव घेऊन तिला बोलवलं
आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने तिचं नाव घेऊन तिला पुकारलं, तेव्हा तिच्या जीवनामधला जो अंधार होता तो नाहीसा झाला. त्या अंधाराच्या ठिकाणी प्रकाश आला. तिच्या जीवनामध्ये जे 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 एक प्रकारचं डिफीट होतं, एक प्रकारची हार होती, दॅट चेंज इन टू विक्ट्री. तिच्या जीवनामध्ये दुःखाचा जो डोंगर कोसळला होता, त्या दुःखाचं संपूर्णपणे आनंदित त्याचा कन्व्हर्शन झालं. प्रियांनो, आमच्यासाठी सुद्धा तीच गोष्ट खरी आहे. पुष्कळदा आम्ही अशा परिस्थितीतून जातो की जेव्हा आम्ही आध्यात्मिकरित्याने मृत झाल्यासारखा असतो, अंधारात असतो. पण मला तुम्हाला सांगू द्यात, आम्ही जरी अंधारात असू तरी येशू ख्रिस्त जो आहे तो पुनरुत्थित प्रभू आहे. त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे आणि त्याची निवड कधीच चुकीची होऊ शकत नाही. आणि जशी मरिया या परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये, जरी ती आध्यात्मिकरित्या देखील अंधारात होती, ती येशू ख्रिस्ताच्या कबरेजवळ आली. येशू ख्रिस्ताने तिचं नाव पुकारून तिला बोलवलं, तिचं जीवनामध्ये पुन्हा तो अंधाराचा प्रकाश झाला. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्यात की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये असाल, करोनामुळे आम्हाला लॉकडाऊन मध्ये आम्ही आहोत. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला त्या कबरेमध्ये कोणीच लॉकडाऊन करून ठेवू शकलं नाही. ही वॉज आउट ऑन द थर्ड डे. आम्ही त्या अंधारात असूत, घाबरू नका. परमेश्वराची तुमच्या जीवनाबद्दल जी योजना आहे ती ही हॅज नॉट गिवन अप ऑन. ती योजना तो संपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, अशा गोष्टीची भीती बाळगा की ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताच्या समोर राहाल किंवा उभे राहाल, त्या दिवशी तो तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलवेल का? प्रियांनो, इट इज अ हिस्टॉरिकल फॅक्ट that प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि तो पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उठला. त्याच्या शिष्यांनी त्याला पाहिलं, मेरीने त्याला पाहिलं आणि 500 पेक्षा अधिक लोकांनी त्याला पाहिलं. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्र सांगतं की पुन्हा एकदा येणार आहे. प्रियांनो, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या मरणातून उठून त्या कबरेच्या दारावर उभा होता, त्यांनी मरियेचं नाव घेतलं. जरी ती अंधारात होती, जरी ती दुःखात होते, जरी ती वाईट प्रसंगामध्ये होती, ते रोमन सरकार येशू ख्रिस्ता संगती असणाऱ्या सर्व लोकांना त्रास येत होते, त्या परिस्थितीत सुद्धा तिने येशू ख्रिस्ताला सोडलं नाही. कुठलीही प्रकारची आशा न घेता किंवा आशा न ठेवता ती त्या कबरेजवळ आली. तिने ही अपेक्षा केली नव्हती की जिवंत प्रभू येशू ख्रिस्त तिला दिसेल. आणि तशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने तिचं नाव घेऊन तिला पुकारलं. तिचं जीवन बदलून गेलं. आज कुठलीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असू द्यात, वाईट प्रसंग असू द्यात, वन थिंग यू नीड टू चेक, एकच गोष्ट फक्त चेक करा, अँड दॅट इज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे दररोज जाता का? तुमच्या वाईट प्रसंगामध्ये, अंधारामध्ये तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाता का? तुम्ही त्याच्या योजनेप्रमाणे राहता का? त्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं. अशासाठी निवडले की हे शिष्य जाऊन जग बदलतील. आणि हे शिष्य घाबरून पळून गेले होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताची निवड चुकीची होती का? नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, ते ह्या शिष्यांनी पाहिलं. ते हेच शिष्य जगभर गेले आणि जगाचा पालट केला. आज पूर्ण जगामध्ये ख्रिश्चन लोकांची संख्या
सर्वात जास्त होते. त्याचं कारण काय? की ह्या शिष्यांनी जगाच्या वेगवेगळ्या कॉर्नरमध्ये जाऊन परमेश्वराची सुवार्ता गाजवली. प्रियांनो, तुम्ही आणि मी जसे शिष्यांनी चुका केल्या, परमेश्वरापासून दूर गेले असतील, परमेश्वरावर तेवढा विश्वास ठेवला नसेल, यांना तर दे हॅड द बेस्ट टीचर, सगळ्यात बेस्ट कोणती टीचर असू शकतं? येशू ख्रिस्तापेक्षा जास्त चांगलं कोणी असू शकतं का? नाही. या शिष्यांना ती टीचर होती. यांना सगळ्यात बेस्ट पास्टर होता. यांना सगळ्यात बेस्ट असा व्यक्ती जो ह्यांच्याबरोबर राहू शकतो, अँड दॅट इज द गॉड सन हिमसेल्फ. परमेश्वराचा पुत्र तो होता. तरी सुद्धा यांनी त्या चुका केल्या आणि त्या अंधारामध्ये होते. पण तेवढा असताना देखील येशू ख्रिस्ताची निवड, परमेश्वराची निवड ही कधीच वाया जाणार नाही. यानं जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं आहे, आम्ही पुन्हा येऊया परमेश्वराकडे. आणि जर आम्ही जेव्हा जाणतो की परमेश्वरा, तू माझं जीवन बदललंस, तू माझ्या जीवनामध्ये तू चमत्कार केलेस, तर प्रियांनो, आम्ही त्या अंधारापासून त्या प्रकाशामध्ये येणार आहोत. कारण परमेश्वर, ज्या दिवशी आम्ही परमेश्वराच्या समोर उभे राहू, म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या समोर उभे राहू, येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं नाव घेऊन आम्हाला पुकारणार आहे. प्रियांनो, आजच्या ह्या जगिक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये तुमची आणि माझी एकच इच्छा असली पाहिजे, ती म्हणजे ज्या दिवशी मी परमेश्वराच्या समोर उभे राहील, येशू ख्रिस्ताच्या समोर उभा राहील, त्या दिवशी येशू ख्रिस्ताने माझं नाव घ्यावं की मी त्या सार्वकालिक जीवनामध्ये सदोदित परमेश्वराबरोबर राहील. प्रभू करो की ह्या पुनरुत्थानाच्या सकाळी परमेश्वर तुम्हाला या वचनातून बोध करो. तुम्ही अंधारात असाल, हरकत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला पहा. ही इज देअर. त्या मरिया मगदालियाला असं वाटलं की परमेश्वर नाहीये, येशू ख्रिस्त नाहीये तिच्या, पण तो जिवंत तिकडे उभा होता. तिला वाटलं तो माळी आहे. पुष्कळदा आम्हाला सुद्धा परमेश्वर असं वाटतं की तो आमच्या अवतीभोवती नाहीच आहे. आमच्यावर हे आजारपण का? आमच्यावर अशी परिस्थिती का? आम्ही फायनान्शियली का, आम्ही आर्थिकरित्या का आम्ही स्ट्रगल करत आहोत? आमचे लेकरं का? प्रियांनो, वन थिंग, अँड दॅट इज कंटिन्यू टू बी इन द लॉर्ड. परमेश्वरामध्ये वाढा, परमेश्वरामध्ये राहा आणि परमेश्वराची साक्ष म्हणून या जगामध्ये राहा. कधी तुमचा निरोप या जगामधून घ्यायला लागेल तुम्हाला आणि मला, हे आम्हाला कोणालाच माहित नाही. पुष्कळ उदाहरणं आहेत, पुष्कळ उदाहरणं आहेत. परमेश्वराचे लोक, परमेश्वर असा घेऊन जातो. तर जर तुम्ही परमेश्वरात नसाल तर तुम्ही किती काळजी घेण्याची गरज आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आणि जो पुनरुत्थित प्रभू आहे, ज्या पवित्र आत्म्याने त्याला पुनरुत्थित केलं, तोच पवित्र आत्मा तुमच्यात आणि माझ्यात राहतो आणि तो आम्हाला पुनरुत्थित जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. गॉड ब्लेस यू ऑल.